बाळू पाटील सरांचा आवाज. थँक्यू नितीन. पुढे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. दत्ता पाटील यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जनवान क्रिकेट संघ अडिवली अजितपणे तो बाबूशेठ पाटील चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो कमीत कमी ट्रॉफीचा हकदार ठरणार आहे. नितीन आता ट्रॉफीसाठी आपण मित्र इथे संघर्ष सुरू झालाय. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो पाहायचंय. जनवान निलजे संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. काय बॅटिंग केली, कालचा दिवस गाजवला, पहिला दिवस. नितेश पाटीलने आज कल्पेश गोहारेने गाजवला. जबरदस्त कटेकी टक्कर बघायला मिळते नितीन का. दोन्ही बॅटर खूप चांगली कामगिरी केली. कल्पेश आणि आपण ओमकारला पाहू शकता, सलामीची जोडी. नाही, मालिके वीरच्या आपण त्या धावा नितीन सेमीफायनल पर्यंतच काउंट होतील आणि विकेट्स देखील आपण सातत्याने सूचना करतोय. खेळाडूंना देखील ते माहिती असतं, आपल्यापेक्षा खेळाडू जास्त आपण तर टॅली करत असतात. शेवटची चान्स आहे, सेमीफायनल पर्यंतच काउंट केल्या जाणार आहेत. नितीन चार्जिंगची स्कूटी आपण पाहू शकता, चांगली बाईक आपण मी तर म्हणे स्कूटी आहे. ज्याला मिळेल तो आपल्या घरी शानसी जाणार आहे. खरं का, आज कोणती बाईक घ्यायला जा तुम्ही लाखाच्या जवळपास येते आणि लाख रुपये सहजासहजी मिळत नाहीयेत. क्रिकेटमध्ये मिळतात तुम्हाला. गोलंदाजी मार्कवर या संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नितेश पाटील. मी तर म्हणेल या गावचा कोहिनूरचा हिरा आहे. काय जबरदस्त क्रिकेट खेळतो. आणि आता सलामीला आला, आपण इथं सलामीचं षटक फेकायला आलाय, पहिलं षटक फेकायला आलाय. थोडंसं वॉर्मअप करतोय. नितीन कारने देखील मग सांगितलं की मॅच चालू होण्याच्या आधी ना तुम्ही वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे. बॉडी लूज करणं फार महत्वाचं आणि ते केली देखील जाते. विशाल पवार देखील आपण पाहू शकता. जतीन पवार जर आला असाल तर या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त क्रिकेटर विशाल पवार यांचे बंधुराज. तीन सातत्याने ते आमच्याच देखील संपर्कात असतात. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे जतीन पवार. गोलंदाजी मार्कवर नितेश. सामना सुरू होता, सेमीफायनलची मॅच. पहिला चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. काय टायमिंग बघायला मिळालाय. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. जबरदस्त टायमिंग, लाजवाब टायमिंग बघायला. बॉटमिंग किती स्ट्रॉंग आहे बघा नितीन कान सर. थोडासा मिडल स्टंबर चेंडू आणि फ्लिक केला. टायमिंग बेमिसाल बघायला मिळालाय. कौशाचे बघा, जे 15 खेळाडू आहेत ना त्यातील 3 खेळाडू मला वाटतं चेंडू आणायलाच ठेवलेत त्यांनी सातत्याने. चेंडू गेला का आणायचंय. मला तर निलेश भोईरने त्याला पेट्रोलियमलाच ठेवलंय तिथे. तिथे जा, तिथून चेंडू आणा. लक्ष दिलं जाते. इथून आपण जागता पहारा बघतो, पण आता इथे तर पहारा दिला जातो तो चेंडूवरती. बघा शोधून आणलाय चेंडू. क्या बात आहे. काट्यात नाही, चेंडू आला तो काय नवीन घेतला का चेंडू का आलाय. चला सामना सुरू करा. सामन्याला उशीर होता कामा नये. तर आयोजकांनी सूचना केल्या आहेत. वेळ आता तुमच्या हातात आहे. तुम्ही जरी टाइमपास केलं तरी आम्ही मेगा आपण आता सेमीफायनल पूर्ण करणार आहोत. नितेश पाटील. गोलंदाजी मार्कॉस स्ट्रायकला आपण पाहू शकता कल्पेश. थोडंसं फंबलिंग होतं, व्यत्यय येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट स्कोअर लेग, एक क्षेत्ररक्षण मिड ऑन. मिड विकेटला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण ऑफ साईडला, शॉर्ट टर्मॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. हो, चांगला चेंडू होता. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, थांबवलं स्वतःला. कमबॅक चांगलं केलं जात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही अष्टपैलू खेळाडू. पॉवर प्लेचं एक षटक आहे. नितीन पहिल्या चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट. नितेश पाटील राईट आर्म हृदयकडनं मारा करतोय.
ओ अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं, या वेळेला बॅकपड जाऊन कट करतो. पंच वाईट खूण करतायत, शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं हा चेंडू. 7 धावा दाखल करते आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रति गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नितेश पाटील राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. 3 षटकार आल्यानंतर बघा थोडंसं आपण तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय नितेश. ओ चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केला, यावेळेला झेल इथे विकेट मिळाला असता, डायरेक्ट हिट झाला असता कदाचित. विकेटचं फार महत्व आहे नितीन. जरी आज सोनं लाखापेक्षा जास्त असेल ना, पण इथे त्याच्यापेक्षा जास्त विकेट कल्पेश गोवारीचं महत्वाचं आहे. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित प्रितेश पाटीलचं कौतुक करेल. काय चेंडू फीड केला होता, वेगाने लगेच फेकी केली होती. संख्या दाखल कधी 8 धावा आपण पाहू. हेच तर क्रिकेट नितीन. दोन्ही संघ मैदानावर झुंजतायत, दोन्ही संघ मैदानावर लढतायत, दोन्ही संघ मैदानावर घाम घालतायत, दोन्ही संघ मैदानावर मेहनत करत आहेत. जो चांगली मेहनत करेल, जो चांगला क्रिकेट खेळेल, तो मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचेल. रविवारी त्याला यावं लागणार आहे. बाबू शेठ चषक 2026 खेळण्यासाठी त्याला यावं लागणार आहे. इथून हरलात तर पुणे 365 दिवस वाट पाहावी लागणार. आणि इथून आपण बेले तर 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळेल, पण तुम्हाला पुन्हा एकदा वाट पाहावी लागते. आणि पुन्हा एकदा 2027ला तुम्हाला नव्या जोमाने, नव्या शक्तीने, नव्या ईर्ष्याने तुम्हाला खेळावं लागतं. फटका चांगला, यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक त्यांना बीड करून त्याच्या डोक्यावर चेंडू चाललाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका, चौकार. बारा धावा दाखल करते नितेश पाटील. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मार्क होतो. स्ट्राईकला ओमकारला आपण पाहू शकता. नितेश ओमकार, फटका चांगला, लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय बॅटिंग बघायला मिळते बघा ना. मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हरला सर्कल मध्ये, त्याच्या मधून जी गॅप आहे ना, त्या गॅप मधनं चेंडूला काढलाय. 16 धावा धावफलकाती लागल्यात. एक चांगली सुरुवात. एक अवदेवी अंकुश इलेव्हन आवडते कौसा संघ. हा चेंडू बऱ्याच वेळानंतर चेंडू डॉट जातो इथे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहू शकता एकवदी अंकुश 11 कौसा संघ बिनबाद 16. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. आणि हे विसरता कामा नये की जनुमान निळजे संघ देखील एक ताकदवान संघ आहे. या संघाकडे आपण इथं नितेश पाटील आहे, आपण इथं विशाल पवार आहे, कितन पाटील सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या संघाकडे. म्हणजे हाच देखील संघ ना सहजासहजी मॅच सोडणार नाही. जेवढ्या धावा केल्या जातील तेवढं करण्याचा प्रयत्न करेल. यंगस्टर भरपूर बघायला मिळतात बघा ना संघामध्ये. यंगस्टरांना माहिती आहे इथून जर आपल्याला चांगलं खेळायचं असेल, संघामध्ये स्थान मिळवायचं असेल, तर आपण चांगलं खेळणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर येते यावेळेला आपण पाहू शकता. करण पाटील येते, अजून एक चांगला गोलंदाज या संघाचा. स्ट्राईक कल्पेशला आपण पाहू शकता. 16 आल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. नितीन कानसर, नितीन कानसर जो आपण तर अंडर 20 आपण तर अंडर 90ची विश्वचषकची स्पर्धा देखील सुरू आहे. मेगा फायनल भारतीय संघाने किती धावा केल्यात मला वाटतं 400च्या जवळपास पोहोचले असतील. हे लक्ष सहजासहजी लवकर पार होणार नाहीये. 411. नितेश पाटील बघ ना किती जबरदस्त कामगिरी करतात. बीबीसीच्या पेक्षा जास्त लवकर माहिती दिली त्यांनी. 411 ती 9 हुकडी बाद. करण आलाय गोलंदाजी मार्कवर. अडिलीगाव एनकडून स्ट्रायकरला कल्पेशला आपण पाहू शकता. झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट. ड्राईव्ह करायला भाग पडलं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक विशाल आपण होते, चूक करणार नाही बॅटर बाद. विकेट हॅट्रिकसाठी दत्ता पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1555 रुपयाचा हॅट्रिकला आपण विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असणार आहे फक्त निळजे संघाला.
नितीन दत्ता पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे ते. जेव्हा जेव्हा आपण त्या विभागात आपण आता समालोचन करायला त्यांच्या मकर संक्रांत चषक असो, आपण तर सतीदास स्मृती चषकमध्ये असो, त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर आपल्याला देखील उपयुक्त वस्तू दिल्या जात आहेत. आणि दत्ता पाटीलने अजूनही आपल्याला माईक साऊंड दिलेले अजूनही चांगल्या प्रकारे चालतात. नाही, घरात आपण आता गाणी ऐकण्यासाठी महिलांसाठी खूप चांगली उपयुक्त गोष्ट, पिकनिकसाठी देखील ते चांगले आपण तर साहित्य दिले, त्याबद्दल दत्ता पाटील तुम्हाला धन्यवाद. वस्तू देणं फार महत्त्वाचं असतं नितीन, आणि ती चांगली देणं फार गरजेचं असतं. आणि झिपर देखील किती चांगल्या क्वालिटीचे दिल्यात. विकेट मिळाला करण पाटीलला. सायकलला नवीन बॅटर तो आपण पाहू शकता. यावेळेला निलेशला आपण पाहू शकता. निलेश भोईर एक अष्टपैलू खेळाडू. ऑन साईडला शॉट पॉईंट लेग, एक क्षेत्रक्षण स्कोअर लेगला आपण, एक लॉंग लेटला क्षेत्रक्षण, स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला त्याला थोडंसं डीपमध्ये पाठवलंय करण. ऑन साईडला टर्न केलं, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. प्रितेश आहेत तिथे, एकपेक्षा जास्त काही धाव मिळणार नाही, कारण चांगलं षटक हाताळलं जातं करणच्या माध्यमातून. इथे विकेट मिळालं ना, विकेट एकमेव ऑप्शन असा असतो की तिथे तुम्ही वापसी करू शकता, आणि नागाव संघाने तेच केलं या आधीच्या सामन्यामध्ये. आपण तर कौशल संघाने त्यांचे विकेट घेतले, त्याच्यावर दबाव आला आणि त्यांना सामना गमवावा लागला. 23 येऊन सुद्धा सामना गमवावा लागला. करण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्रायकला ओमकारला आपण पाहू शकता. ओ बॅकफुट गेला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता आणि भरपूर वेळ मिळाला स्क्वेअर कट करण्याचा. चेंडू सीमारच्या पार, चौकार. धावसंख्येत आपण 21. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुट गेले आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. क्षेत्रक्षेत्रात ठेवण्यात आलेलं आहे नितीन. स्क्वेअर कट करण्यासाठी आपण इथं भाग पाडला तर पुणे बॅकफुट गेले, बॅटची कडा घेऊन चेंडू चालला या वेळेला थर्ड मॅन सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. तीन काळनसर बघा ना, गली होता, थर्डमॅन होता, तिथून मात्र गॅप मधनं चेंडू सीमारेषा पार गेलाय. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर असणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 25 धावा. ओमकार चांगली बॅटिंग करतोय. खरंने विकेट मिळवला, पण तो विकेटचा आनंद जास्त काळ टिकून राहिला नाहीये. रटाम राऊंड द गेटनं मारा करतोय. व चांगला चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय, मी स्पीड झाली, एक धाव कंप्लीट गेलीये. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते, थोडंसं सावरलं स्वतःला. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला 26 धावा. यंगस्टर आहेत नितीन, भरपूर दबाव आहे. दबाव मी तर म्हणेल घेऊ नका. दबावाखाली तुम्ही चुका करता, आणि चुका जर एकदा करायला लागल्या की चेंडू तुमच्या मागेच लागणार आहे, तुमच्या जवळ चेंडू सातत्याने येईल. करण पण एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला निलेश भोईरला आपण पाहू शकता. 2 अष्टपैलू खेळाडू मैदानावर बॅटिंग करताय. ऑन साईडला टायमिंग बेमिसाल, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार, षटकार. नितीन काळसर बघितलं तर कल्पेश गोवारीचा विकेट गेले, पण तरी देखील बॅटर आपण धावा 32 आल्या आहेत 16च्या सरसने. जबरदस्त सुरुवात बघायला मिळाली नितीन काळसर. नक्की सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे इथून 32 अजूनही 18-20 जरी आल्या, 50+ धावा झाल्या तर कौशल संघाकडे 4 प्रॉपर गोलंदाज आहेत. मात्र सध्या सिनियर ओमकारची बॉलिंग फारशी चांगली होत नाही. निलेश भोईर आहेत, कल्पेश गोवारी आणि ज्युनियर ओमकार, असे 4 प्रॉपर गोलंदाज कौसाकडे आहेत. मात्र सिनियर ओमकारला थोडंसं भर टाकावी लागेल. काही मॅचेसमध्ये त्याला विकेट मिळाला नाही, धावा त्याने खर्च केले आहेत, आणि तो कमबॅक करू शकतो एक चांगला गोलंदाज. इथून जर 55-60 जर झाल्या तर इतकं सोपं नाहीये. नितेश पाटीलने जरूर या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. मात्र त्यांच्याकडे गोलंदाजी युनिट चांगली, आणि मगाशी चर्चा मनोज पवार सरांनी माझ्यासोबत केली होती की 50+ धावा कौसाच्या विरुद्ध चेस करणं इतकं सोपं नाहीये. नक्कीच नितीन, मनाला आलाय. यंगस्टरला आपण पाहू शकता. यंगस्टरवर भरोसा दाखवलाय, खरं फ्युचर आहे हे. तुमच्याकडे अजून नितेश पाटील खेळू शकतो. फास्ट घ्यायचं बघा. खरं नंतर बॅटिंग करायची जन्मान आपण तर निर्देश सांगा, त्यामुळे तुम्ही टायमिंगकडे लक्ष द्या. नितेश पाटील मनाला आलाय, एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे, हाईट चांगली आहे. पचा इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, नाव खूप चांगलं आहे मनाल पाटील. पण आता नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार. 32 आल्या 12 चेंडूमध्ये, अजून 12 चेंडूमध्ये किती धावा येतात. ओमकार स्ट्रायकनला आपण पाहू शकता. या बेला
ओमकार निलेश ही जोडी मैदानावर आहे. चांगली बॅटिंग करतात, चांगला खेळ करतात. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लाईक, स्कोअर लाईक, मिड विकेट, लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मनाल पाटील गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू, तो फुल लेनचा चेंडू खोदून काढला. यावेळेला डाऊन दी ग्राउंड स्कोअर लागला, क्षेत्रक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय. मीत आहेत 33 धावा फलकावरती लागल्यात. मनाली चांगली सुरुवात केली नितीन. 33 धावा फलकावरती लागल्यात आणि चांगली सुरुवात केली मनालने. आपण पहिली तर इथून धावा रोखणं फार गरजेचं आहे. चौकार षटकार येतातच, पण ते आपण आपली लाईन आणि लेंथ इथे चांगली टाकावी लागणार आहे मनालला. मनाल पाटील राईट आर्म राऊंड द गणा मारा करतो. स्ट्राईकला निलेशला आपण पाहू शकता. हवेमध्ये चेंडू, यावेळेला क्षेत्ररक्षक दूरवरती षटकावरला एक धाव कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. एकच धाव दिशांत आहे तिथे. 34 धावा. मनालने आतापर्यंत नितीन 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. माजी नगरसेवक गणेशजी भाणे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. बाबूशेठ चषक 2026 मध्ये आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. म्हणाल ओ चांगला चेंडू होता, बाकपडे जाऊन कट करायचा होता. या बेला गती थोडीशी कमी होती, त्यामुळे थोडासा बॅटर बीड झालाय. चांगली गोलंदाजी मनालच्या माध्यमातून. नितीन आत्मविश्वास दिला नितेशने की तू करू शकतोय, तुला करायचंय. आज तू गावासाठी खेळतोय आणि इथून जिंकला तर आपण मेगा फायनलमध्ये पोहोचू, त्यामुळे तुला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वास हा तुमचा यशाचा गुरु आहे. मनाल पाटील पण त्या गोलंदाजी मार्कवर. रटम राहून दे हा चेंडू देखील आपण पाहू शकता. या बेला लोअर फुलटॉच होता, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती ते. एकच धाव मिळते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता 35 धावा. नितीन इशारा आला नाही म्हणजे आपण समजून जायचं की बॅटकडे असणारे. चांगली गोलंदाजी करतोय म्हणाल पाटील. बघा ना, दबावाखाली आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकले आहेत, 3च धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. म्हणाल राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. टाकले निलेश, फुल टॉस लॉफ केलंय. झेलची शक्यता आहे. नितेश पाटील आले आहेत, प्रयत्न केले पण पंचांचा इशारा तो षटकार. थँक्यू डीजे सर. 4 चेंडू चांगले टाकले, 5वा फुलटॉट टाकला. असं होतं कधी कधी क्रिकेटमध्ये. अतिरिक्त वेग टाकण्याचा प्रयत्न केला, फुलटॉस गेला. 41 झाल्यात. निलेश भोईरीच्या बारमधून एक मच निडेड षटकार लॉंग ऑनला क्षेत्र त्यांना बीट गेलं. म्हणाल 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईकला निलेश. हा देखील चेंडू प्रचंड वेगाने टाकले. पंच वाईटची खून करतायत. एक्झॅक्टली म्हणाल काय करतोय नितीन. आपण बघितलं तर 4 चेंडू त्यांनी चांगले टाकले. 5व्या चेंडूवरती वेग दाखवण्याचा प्रयत्न केला, तो फुलटॉस पडला. आत्ता देखील आपण शेवटचा चेंडू आपण तर वेग दाखवण्याचा प्रयत्न केला, आपण तो वाईट पडला. कुठेतरी इथून बातचीत करणं फार गरजेचं आहे. अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातील मनाल पाटील. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला निलेश. फुलटॉस झेलची शक्यता आहे. प्रितेश पाटील आले आहेत. ओ गुड कॅच, बॅटर बाद. संगणक येतो योगेश. 42 धावा. योगेश फौजदार येत आहेत. संगनायक येतोय. धन्यवाद देऊया आपण डीजे मास्टरला, धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देऊ अजून समितीला की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण आमंत्रित केले. एक दिवस आपण आमच्यावरती विश्वास त्याबद्दल धन्यवाद देऊ. कारण आमच्या स्पर्धेतील आता शेवटचा टर्न आहे. 42 धावा. चांगली गोलंदाजी केली मनालने. जरी एक षटकारला असेल 10 धावा आले म्हणून विकेट त्याला मिळाला. आत्मविश्वास देऊन जाणार त्याला विकेट. प्रितेश पाटीलचं कौतुक करेल. काय झेल पकडला बघा ना. अस्वलेस्ताईने त्याने झेल घेतलाय. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे आता इथून. संतोष पाटील आलाय, ज्युनियर संतोष पाटील. संतोष कुठारकर बघितलं तर सामना आता मला वाटतं कदाचित पाहत असतील. सिनियर खेळाडू आहेत. एक काळ गाजवला त्यांनी देखील. रिवतच्या माध्यमातून सातत्याने ते देखील सलामी आल्यानंतर फलंदाजी करायचे. सिनियर अजय पाटील आपण तर ज्युनियर अजय पाटील. अजय पाटील कालच आम्हाला भेटले होते. खूप चांगली त्यांनी शरीर यष्टी बनवली आहे आणि आता थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत.
आत्ता त्यांचं आपण तर महाराष्ट्र केसरीसाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत, महाराष्ट्र श्रीसाठी, आणि करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांना देऊया आपण. संतोषाला गोलंदाजी मार्कवर केला बॅटर ओमकारला आपण पाहू शकता. ओमकार पाहिजे तर 7 चेंडूमध्ये किती धावा करतो आणि किती धावांचं लक्ष राहतंय जनवान निळजे संघासमोर. संतोष अडिलगाव एंडकडून चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पण वेग प्रचंड होता. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 43 धावा. नाही, नक्कीच नितीन इथे बॅटची खडा आहे, तर मग इशारा आला नाही आपण समजून जायचं की बॅट कट आहे. आज पंचांची देखील कामगिरी खूप चांगली आहे. खास करून मनोज पवार सरांना मी धन्यवाद देईल. प्रत्येक चेंडूवरती लगेच डिसिजन द्यायचं, लेग बाय आहे की बाय आहे. प्रसाद शस्त्रबुद्धींना देखील मी धन्यवाद देईल. हे त्यांचं काम आहे, त्यांनी सांगणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्या बॅट आपण तर धावा आपण बॅटरच्या खात्यामध्ये जातात, बॅटकट असली तर, अन्यथा एक्स्ट्रामध्ये जातात. हे काम आहे, त्यासाठी त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे. संतोष पुण्याचा गोलंदाजी मार्कवर एंड बदलला आता. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला संघनायक पंच वाईडची खूण करत आहेत. योगेशला आपण पाहू शकता, योगेश फौजदार चांगली बॅटिंग केली होती या आधीच्या सामन्यामध्ये त्याने, आणि त्याच धावा त्यांना उपयुक्त ठरल्या. 5 चेंडूचा खेळ अजुरी बाकी. क्षेत्रक्षमध्ये बदल केला तर केतन यावेळेला आपण शॉर्ट थर्डमॅनला आणलं जातंय. एक क्षेत्रक्षण गलीमध्ये एक बॅककोट पॉईंटला क्षेत्रक्ष आपण पाहू शकता. संतोष पाटील राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. शकला योगेश चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक आले, अंदाज चुकला आणि 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू सीमारच्या पार चौकार. लॉंग ऑफला चेंडू मारता, पण एक्स्ट्रा कव्हरला उपयुक्त चौकार आला. 48 झाले. योगेश फौजदारच्या बॅटमधून उपयुक्त चौकार आला. संतोष पाटील राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळला. यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1च 10 मिनिटे. गुड थ्रो आपण पाहू शकता. प्रितेश धावसंख्या आपण 49. चेंडू बाकीत अजूनही नितीन जर विचार केला तर चौकार जरी आला पण 7च धावा आल्या. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. थोडंसं वातावरण हवा देखील आहे. जरी वातावरण थोडंसं अंधारमय होत चाललं असेल पण नितीन मकर संक्रांत दिवस तिळातिळाने मोठा होतो, त्यामुळे उजेड आहे भरपूर. 5:30 झाल्यात. आजचा सूर्य अस्ताला जातोय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला लोकांना चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1च 10 मिनिटे धावसंख्या धावफल कधी 50 धावा. कौसा संघ आपण इथं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश फौजदार काय करतो, संतोषचं कौतुक कर. एक चौकार वगळताना खूप चांगली गोलंदाजी केली. सिनियर खेळाडू आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. जन्मा निलजे समोर किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. हो चांगला चेंडू ओव्हर पिच होता. इथे काय घडलंय मैदानावर. बॅटर बाद. 50 वरती तिसरा बॅटर बाद होतोय. अंतिम चेंडू. ती चांगली गोलंदाजी केली संतोषने. संतोष पाटील ज्युनियरने एक चौकार वगळताना आपण तर नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता. यावेळेला प्रशांत आलाय. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू आहे. प्रशांत पाटील आलेत. अंतिम चेंडू. या चेंडू त्याचा काय होतोय पाहायचं नितीन. किती धावांचं लक्ष राहतं जनमान निलजे संघ समोर. निलजे संघ देखील एक चांगला संघ, लढवय्या संघ आहे. लढणं जाणतो संघ. कमी धावा जरी धावांचं टार्गेट असलं मोठं तरी पण तो लढणं जाणतोय. एंड बदललाय. अंतिम चेंडू. सायकेलला आपण पाहू शकतो. ओमकार सलामीचा बॅटर. फटका चांगला डाऊन डी ग्राउंड. वाईट लॉंग क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. मिस स्पीड उपयुक्त चौकार. धावा झाल्या. धाव फलक आपण पाहू शकता 54. 55चं लक्ष असणारे नितीन या चौकार आता उपयुक्त ठरतं का पाहायचंय. आणि मगाशी देखील 54-55चं लक्ष होतंय पाहायचं. इथून मात्र या 55 धावा करतो का जर्मन निलजे संघ की आपण तर कौसा संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी दुसऱ्या सत्रासाठी आमच्या साथी समालोचक नितीन काळ यांच्याकडे पण काही सन्मान आहेत ते देखील आपण करणार आहोत. महेशजी राठोड साहेब इथे उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत.
महेशजी राठोड साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सत्कार केला जाईल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या कौसा टीम, फिल्डिंग लगेच लावायची. संध्याकाळचं सत्र त्यामुळे सूचना करणं गरजेचं आहे. महेश राठोड यांचा सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रजेश दादा पाटील. त्यानंतर विकी चारसकर इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. बंटी विकी सर, विकी चारसकर सरांचा सत्कार आम्ही करणार आहोत. विकी चारसकर साहेब इथे उपस्थित, त्यांचा सत्कार केला जाईल. शेवटच्या बॉलवरती मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर कार्यसम्राट माजी नगरसेवक गणेशजी भाणे साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. गणेश भाणे साहेबांना विनंती असेल या, आपलाही सन्मान आपण स्वीकारायचे. कार्यसम्राट माजी नगरसेवक गणेशजी भाणे साहेबांचाही सन्मान आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टार्गेट 55, 55 धावा चेस करायच्यात फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. जय हनुमान नेजे संघाला आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय गणेशजी भाणे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. चला चला सलामी जोडी लगेच पाठवा नेजे टीम. 55 तुम्हाला चेस करायच्यात फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. 55 मग अशी 55चं संरक्षण केलेलं आहे. सिनियर अजय पाटील आपण आला असेल तर या निजे गावचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. चंद्रविलास पाटील साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार आम्ही करणार आहोत. साहेबांना विनंती असेल या, आपला सन्मान सुद्धा इथे केला जाईल. आमचे चंद्रविलास पाटील आपण पाहतो नेहमीच क्रिकेटवरती असेल त्यांचं प्रचंड प्रेम. चंद्रविलास पाटील साहेबांचा आपल्या पाहायला मिळतो आपल्या मुख्य व्यासपीठावर. त्यांची उपस्थिती आणि या स्पर्धेचे शिल्पकार प्रजेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश भाणे बघा सातत्याने फक्त उद्या जे संघ खेळणार आहेत जुने डोंबिवली आणि वाडेकर 9 वाजता रिपोर्टिंग करा, कारण आम्ही 9 वाजता रिपोर्टिंग करणार आहोत. त्यामुळे टीमलाही विनंती असेल वेळेवर या आणि वेळेवर सामने करा. तर लक्ष्य 55 धाबांचं या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नितेश पाटील आणि विशाल पवार द पवार तुम्हाला पाहायला मिळेल का? गेले 25 वर्ष जर्मनी जे संघटित क्रिकेट खेळत आहेत. विशाल पवार, अजय पाटील सिनियर भरपूर वर्ष गावासाठी आपल्या टीमसाठी या खेळाडूंनी दिलेली आहेत. आणि अगोदर लेजेंड्स तुम्ही पाहिले, सोमनाथ पाटील असतील, BS पाटील असतील, श्रीपत म्हात्रे सर असतील, देवानंद पाटील सध्या 40+ क्रिकेट खेळतात, रामनाथ पाटील असतील, सोमनाथ पाटील आपण पाहिलं तर जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि प्रसिद्ध आचारी. सामना ऑनलाईन पाहत असतील सोमनाथ पाटील साहेब, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर पाटील साहेब असतील, बबनजी रसाळ असतील, सुभाजी पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ निजे ज्यांनी क्रिकेटला नेहमीच पसंती दिलेली आहे. क्रिकेटचं माहेरघर म्हणजेच निजे असं म्हटलं जातं. निलेश भोईर आता मात्र सिनियर ओमकारला थोडंसं बाळूसर थांबवलंय, कारण की तो महागडा ठरला या स्पर्धेमध्ये. त्यामुळे चेंजेस पाहिजे क्रिकेटमध्ये आणि ते केलं आहे आता कौसा टीमने. कारण त्यांनाही माहिती आहे नितेश पाटील असा फलंदाज आहे जो नेहमी चर्चेत असतो. 55 धाबा चेस करायचे आहेत 24 बॉलमध्ये. निलेश कॉमेंट्री बॉक्स सेंड करणं. पहिलाच बॉल आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले, तिथे ओमकार आहेत ज्युनियर. सिंगलने खातं उघडलंय ते नितेश पाटीलने. स्ट्राईक रोटेट केली विशाल पवार. विकेट ओव्हर्स झाल्यानंतर एकत्र यायचं नाही, लक्षात घ्या कौसा टीम, कारण की आपण संध्याकाळच्या सत्रात मॅच खेळतोय, लक्षात घ्या. क्रिकेट या खेळामध्ये संधी ही समान असणं गरजेचं आहे. कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये हाच प्रयत्न आयोजकांचा असतो मित्रांनो. त्यामुळे फेअर क्रिकेट, प्रामाणिक क्रिकेट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. बऱ्याच वेळा बॅटची एज लागल्यानंतरही काही फलंदाज थांबतात आणि मग सांगतात की पंचांना आवाज आला नाही.
तुम्ही खेळाडू ते दाखवा. असं करायचं नाहीये कारण की क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे मित्रांनो. इथून तुमची दोस्ती असतील नाती वाढत जातात जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय. चांगला चेंडू होता पडल्यानंतर विशालला काही समजलं नाहीये. बॅट्समन ही लेफ्टी आहे, बॉलर ही लेफ्टी आहेत. ताडिवलीची आपण पाहतोय चेतन केशव भाने साहेबांचे आगमन झालेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनलची मॅच आहे साहेबांच्या माहितीसाठी. निर्जे विरुद्ध कौसा. डेड बॉल आहे. दोन्ही चांगले संघ आहेत. एका बाजूला जय हनुमान नेजे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कौसा. मग अशी 55 संरक्षण केलं होतं, आता बघायचंय. चांगला चेंडू निलेश भोईर जबरदस्त गोलंदाजी करतायत. 55चं टार्गेट आहे. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. डावखुऱ्याचे गोलंदाज, डावखुऱ्याचे फलंदाज मात्र विशाल पवारला थोडंसं शांत ठेवलंय. संध्याकाळचं सत्र टॉस जिंकला होता निर्जे टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा वेळ घेतला. टीम मीटिंग घेतली आणि त्यानंतर तो निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. आणि आता हे संध्याकाळचं सत्र शेवट कोणाचं गोड होईल. हाही चांगला बॉल आहे. बॅट किरपट्टीवर ग्राउंडिंग झाली. त्यामुळे हलकंसं अपील जरूर केलं मात्र डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 3 चेंडू निलेशने डॉट टाकलेत. निलेश भोईर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. जॉली बॉईज मुंब्रा या संघासाठी सुद्धा ओपन क्रिकेट, शहरी क्रिकेट ते खेळतात. ओमकार असतील, कल्पेश गुबारे असतील आणि बरेचसे कौसाचे खेळाडू आहेत. सिनियर ओमकार असतील. पुढचा बॉल आता फटका दमदार आहे. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पवार द पॉवर, विशाल पवारच्या बॅटमधून आलाय सिक्सर. हा ऍक्शन रिप्ले बघा भाऊ सर. चेंडू फारसा खराब नव्हता मात्र टायमिंग बघा किती चांगलं आहे. विशाल पवारच्या बॅटमध्ये 3 बॉल डॉट आले होते विशालला. आणि विशाल जास्त शांत राहणारा फलंदाज नाहीये. निलेश हाही फटका मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेलं आहे. 2 धावा तिथे मिळालेत. कॅप्टन योगेश पोजार तिथे होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 9. चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा करायच्या 46. 18 बॉल 46 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विशालने 5 बॉलचा खेळ केलाय. 8 वरती तो नाबाद आहे. नितेशने 1 चेंडूचा खेळ केलाय. 1 धाव वरती तो नाबाद आहे. चला जास्त वेळ नका घेऊ, फिल्डिंग सेट करा प्लीज. आणि आमदार चषक मध्ये बाळू आज नाईट मध्ये सुद्धा कौसा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. उंबारलीच्या विरुद्ध त्यांची 4थी मॅच आहे. म्हणजे आय थिंक ती जवळजवळ बाळू सर ते मॅच 11 ते 12 वाजता लागेल. सापाड संघ पहिलीच मॅच तिथे खेळणार आहे. आपल्या विभागातून आपण बदल RM11 सोनापाडा संघ टेलिकॉम या नावाने संघ खेळणार आहे. आणि बऱ्याचशा संघांना पुरस्कार ते आपल्या पाहायला मिळतात. राहिलेली 3 षटकं ते तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायची लक्षात घ्या. त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेत पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं साईनाथजी भोईर प्रतिष्ठान आणि राकेशजी म्हात्रे प्रतिष्ठान, आमचे गणेशजी पाटील असतील हेडुंडेचे. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा करायच्या आहेत. नितेश पाटील स्ट्राईक एंड आहेत. गोलंदाज कल्पेश गोवारी. कल्पेश गोवारीच्या विकेट मिळाली असती नितेशची. जेल सोडलाय की सामना सोडलाय आता हे सांगणं बाळू सर थोडंसं कठीण आहे. कारण ज्या कल्पेशने या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्या होत्या त्याला 8वी विकेट नितेश पाटीलची मिळाली असती, ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडलाय, त्याचा झेल ड्रॉप झालाय आणि बघायचा तो आता किती मागात पडेल. आजचा दिवस सिनियर ओमकारसाठी फारसा चांगला नाहीये. त्याची बॉलिंग चांगली झाली नाहीये. त्याची फिल्डिंग थोडीशी खराब आहे कारण हा झेल फारसा कठीण नव्हता. कॅचेस विन द मॅचेस. हर्षल गिब्सने स्टीवॉचा झेल सोडला होता 1999च्या विश्वचषकमध्ये.
आणि त्यावेळी स्टीव्हॉने सांगितलं झेल नाही, विश्वचषक सोडलाय. आणि त्यानंतर सलग 3 वेळा ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. 1999, 2003 आणि 2007. आणि 2011ला भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. पुन्हा 2015ला ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. आणि 2019ला इंग्लंड. आणि पुन्हा 2023ला ऑस्ट्रेलिया. इथेही एक धाव मिळाली आहे लेग बाईटच्या स्वरूपात. लक्ष मोठे. कल्पेश गुवारी जबरदस्त गोलंदाजी करतात. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 44 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. कौसा संघ सुद्धा आपण पाहिलं 4 ट्रॉफीज याही संघाने आतापर्यंत जिंकलेले आहेत. निजे संघाने 3 ट्रॉफीज जिंकलेले आहेत. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाण्याची शक्यता आहे. कारण विशाल पवार आणि नितेश पाटील ही जोडी नेहमी चर्चेत असते. नितेश 2 वरती नाबाद आहे. एक जीवदान त्याला मिळाला. ओमकारने झेल सोडला. कल्पेश गुवारी काय गोलंदाजी केली, काय फलंदाजी केली कल्पेश गुवारीने आज या स्पर्धेत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. कल्पेश गुवारी बघा. रिव्ह्यू घेतला का फिल्डिंग करणार टीमने? हा एक रिव्ह्यू आहे, तो ठेवून तरी काय करणार, घरी तर घेऊन जाऊ शकत नाही. तर मी त्या रिव्ह्यूचा वापर केलाय कारण की विकेट नितेश पाटीलची आहे. चेक करूया. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. नोट आउट आहेत. चला मॅच सुरू करा. लेग बाईज. बॅटला लागले का? ओके ओके चला हरकत नाहीये. नितेशच्या खात्यामध्ये एक धाव ऍड झाली. धावा झाल्यात 12. 43 अजूनही करायचे आहेत. पाहावं लागेल. लेगस्टमच्या बाहेर पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 13. 42 धावा अजूनही करायचे. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कल्पेश गुवारी आय एम ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. लेगस्टमचा थोडासा नाही तर थोडा जास्तच बाहेर आहे. व्हाईट बॉल. नितेश सुद्धा थोडासा शांत. ज्या नितेशने 3 मॅचेस ही स्पर्धा गाजवली आहे. आणि दोन्ही टीम्सकडे जे काही करायचं असेल ती शेवटची संधी. कारण की फायनल मॅचच्या विकेट धावा काउंट होत नाही. कारण की बऱ्याच वेळा फायनलला चिटिंग होते. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात. पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि झेलही सुटलाय. पंचाने नो बॉल घोषित केलाय. झेल सुटलेला आहे. 1+1. आता रिव्ह्यू नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, हे लक्षात घ्या. पंचांना माहिती आहे नो बॉल त्यांनी, त्यामुळेच नो बॉल घोषित केलाय. आणि हा फायदा असतो रिव्ह्यूचा. जो तुमच्याकडे एक होता तो तुम्ही आता संपवलेला आहे. त्यामुळे आता रिव्ह्यू नाहीये कौसा टीम. 15 धाबा झाल्यात. येणारा चेंडू फ्रीट असेल. नितेश पाटीलला जीवदान मिळालंय. बघायचे तो किती महागात पडेल या मॅच मध्ये. नितेश पाटील जे नेहमी चर्चेत असतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, 4 व्हीलर कार, अनेक 2 व्हीलर बाईक या खेळाडूने जिंकलेले आहेत. कल्पेश. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीये नितेश. हा फायदा असतो फ्रीटचा. एक सिंगल मिळाली आहे. मोठे फटके येत नाहीयेत. बाळू सर संध्याकाळचं सत्र कदाचित त्यामुळे गोष्टी घडू शकतात. आणि त्याचमुळे टॉस जिंकले. पंच काय सांगतात? स्कोर ओके. 16 धाबा झालेत. 4 बॉल झालेले, 16 धाबा झालेले. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 39 हवेत. 14 चेंडू 39. 2 मोठे हिट. निजे संघ या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करेल. मात्र बघायचंय कल्पेश गुवारी, जो आजचा दिवस त्याच्यासाठी खूप चांगला गेलाय, तोच कल्पेश गुवारी तुम्हाला पाहायला मिळतोय कौसा संघाच्याकडून. अखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. विशाल पवारची पॉवर पाहायला मिळते. 6 लक्षात घ्या. शेवटची मॅच जरी असेल 3 ओव्हर नंतरच बॉल हरवला फुटला तुम्हाला जुना मिळेल. लक्षात घ्या. 4 ओव्हरची मॅच असल्यावर आणि 5 ओव्हरची मॅच असल्यावर सुद्धा तोच नियम आहे. लक्षात घ्या. त्यामुळे कोणी आक्षेप घेऊ नका.
3 ओव्हर नंतरच तुम्हाला जुना बॉल मिळेल. 22 झालेत, 33 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 13. हाही फटका दमदार आहे. गॅप भरपूर मोठी आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. विशालने कॉल दिलाय. 2 धावा होतील का? झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 12.00 ची सरासरीने 24. या मॅच मध्ये कल्पेश गोवारीला एकही विकेट. 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. पहिल्या डावात विकेट गेल्या होत्या 3. इथे एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे 15च्या सरासरीने 30 जरी आल्या तरी निजे संघ या स्पर्धेत. चला चला स्पीडअप करा. संध्याकाळचं सत्र आहे. दोन्ही बॅटरलाही विनंती असेल आणि फिल्डिंग करणारी टीम. 24 हवेत. 24 झालेत. 31 हवेत. सिनियर ओमकार आलेत. विशाल पवार थोडस थकान महसूस करतायत. बारा चेंडू 31 ची गरज. कौसा की निर्जे. बाबू शेठ पाटील चषक 2026च्या फायनल मध्ये कोण पोहोचेल हे बघूया आता. याचं उत्तर मिळेल तुम्हाला येणाऱ्या 12 बॉल मध्ये. आणि स्वतः प्रजेश दादा पाटील सुद्धा हा सामना एन्जॉय करत असताना या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मार्गदर्शक. फुलटॉस. कल्पेश गोवारीने केली चूक. नितेशला 2 जीवदान मिळालेत. आधी ओमकारने झेल सोडला कल्पेशच्या बॉलिंग वरती आणि आता ओमकारच्या बॉलिंग वरती झेल सोडला कल्पेशने. हिसाब बराबर. 25 धावा झालेल्या आहेत. 11 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. नितेश थोडस सावध पवित्र त्यांनी घेतलेलं. हा फुलटॉस बॉल होता. बॅटला थोडस हलकस चुंबन आता त्यांनी घेतलंय. त्याचं कारण 2 झेल त्यांचे सुटलेत. फक्त 5 धावा या मॅच मध्ये त्यांनी बनवलेले आहेत. त्यांनाही माहिती आहे 5 ने काम चालणार नाहीये. 11 बॉल मध्ये 30 बनवायचे. त्यामुळे मोठे फटकेच मारायचे आता विशाल आणि नितेशला. 11 चेंडू 30. चला कौसा संघ जास्त वेळ नका घेऊ प्लीज. संध्याकाळचं सत्र या, त्यामुळे आम्हाला या सूचना तुम्हाला द्याव्या लागतात. आयोजकांना काय हवं असतं? फेअर क्रिकेट. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. अभिजित तिथे होते. सव्वीस वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 29 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कौसा की निजे कोण पोहोचेल फायनल मध्ये? नितेश शेवटपर्यंत थांबले तर नितेश नक्कीच पोहोचतील फायनल मध्ये. मात्र नितेशच्या बॅट मधनं मोठे फटके येत नाहीयेत. ते प्रयत्न करतायत. कॅप्टन बघा, कॅप्टन बघा. योगेश फौजदार थोडेसे चार्जअप आहेत आता. इथे सिंगल मिळाली. नितेश पाटीलने 6 चेंडूचा खेळ केलाय. 6 वरती ते नाबाद आहेत. विशालने 10 चेंडूचा खेळ केलाय. ते 18 वरती नाबाद आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्यात 28. बाळू सर हळूहळू आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय कारण की संध्याकाळचं सत्र आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आई गावदेवी अंकुश इलेव्हन कौसा संघाची गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. मात्र व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. 28 धावा झाल्या आहेत. 27 करायचे आहेत. मात्र चेंडू उरलेत फक्त 9. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस. पहिली मॅच जय जलेश्वर वाडेकर आणि जुनी डोंबिवली. आणि इथे काय घडलंय? यष्टिरक्षक बीट, फलंदाज बीट. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल म्हणजे 3 धावा मिळतील. मगाशीच उल्लेख केला सिनियर ओमकारचा दिवस आज तरी चांगला गेला नाही. जरी तो चांगला गोलंदाज असेल, जरी तो या टीमचा मुख्य गोलंदाज असेल, मात्र प्रत्येक दिवस तुमचा चांगला असतो असं नाहीये क्रिकेट. 9 चेंडू 24. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 मारायचे आहेत विशाल पवारला. पवार द पॉवर तुम्हाला पाहायला मिळेल का? शेवटची मॅच आहे सेमीफायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो 8 फेब्रुवारीला या स्पर्धेमध्ये फायनल खेळेल.
इथे बॅटची एज लागली, कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. नितेशने कॉल दिलाय, 3 होतील का? झालेत. धावा झाल्या 34, चेंडू शिल्लक आहेत 8, धावा करायच्यात 21. आठ चेंडू 21 धावांची गरज. 20ही चालतायत निजे टीमला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी विकेटच्या आधारावरती. मात्र बघायचंय सिनियर ओमकार यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये ज्युनियर ओमकार येतील. त्यामुळे ओमकारचा भरणा आहे या टीम मध्ये. 8 बॉल 21. बॅकफुटला गेले, कव्हर्सला बॉलला पाठवलंय, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. आता चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 17ची गरज. नितेश पोचला वैयक्तिक 10 वरती. याच चौकाराच्या शोधात होता नितेश आणि तो चौकार त्याला मिळालेला आहे आणि या चौकार त्याला आत्मविश्वास देऊन जाईल. हा चौकार त्याला भरपूर काही देऊन जाईल या मॅच मध्ये जर तो शेवटपर्यंत थांबला. 7 बॉल 17ची गरज निजे टीमला. हा चेंडू हलकसा अपील, गोलंदाजाने अपील उशिरा केलंय. चला चला शेवटची ओव्हर लगेच सुरू करा. संध्याकाळचं सत्र आहे. 6 चेंडू 17ची गरज आहे, 16 चालतायत. ओमकारने चांगला कमबॅक केला. चौकार आल्यानंतर बघा विजय टकले सुद्धा नितेश चर्चा करतायत. नोट आउट आहे, नोट आउट. चला चला मॅच सुरू करायची लगेचच. मात्र फलंदाज सुद्धा थोडंसं थकान महसूस करतायत. तरी आज आपण पाहिलं 40 ओलांडून गेले विशाल पवार. 25 वर्ष हनुमान निजे संघासाठी त्यांनी दिलेले आहेत आणि फिटनेस महत्वाचा आहे. आमचे सिनियर अजय पाटील असतील भरपूर वर्ष आणि बरोबर आता काही दिवसांपूर्वी कोपरची स्पर्धा आली त्यावेळी अजय सिनियर ती मॅच खेळले. वडोली बीच्या विरुद्ध सचिनने ती मॅच जिंकून दिली निजे टीमला. मात्र इथे संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करतोय तुम्ही फास्ट घ्या. बऱ्याच वेळा भाऊ संध्याकाळच्या सत्रात कधी कधी आपलं नुकसान होतो. ज्युनियर ओमकार आलेत, त्यांना सत्राचं संरक्षण करायचंय. 16 चालतायत निजे टीमला. पहिल्या डावात 3 विकेट गेले होते, दुसऱ्या डावात एकही विकेट गेली नाहीये. 3 ओव्हरमध्ये 38 झालेत आणि जो नितेशकडनं चौकार गेला तोही नितेशच्या मनामध्ये सुरू असेल की तो चौकार गेला. त्याही 4 धावा 3च वाढल्या समजायच्या, एक तर गेली जशी. मात्र बघायचंय चुका काय होतात पहिल्या इनिंगमध्ये त्याही डोक्यात ठेवाव्या लागतात. संतोषने शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता शेवटच्या बॉल होता मिस फिल्डिंगचा चौकार आला ते विसरून आता 17 धावा कशा बनतील हा प्रयत्न विशाल आणि नितेशला करायचा आहे. त्यासाठी ओमकार चला चला संध्याकाळचं सत्र 6ला 5 मिनिटं कमी आहेत. अकुटप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. नाही नितेश सांगतायत की धाव घ्यायची की नाही, स्ट्राईक तुला हवी आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे, कदाचित नितेशला हवेच्या विरोधात पाऊल उचलावं लागेल. 5 बॉल 16ची गरज आणि तेच सांगतात नितेश. मात्र विशाल पहिल्या ओव्हरनंतर सुद्धा भाऊ नितेश विशालने थोडंसं हलकंसं पाणी पिलं त्यामुळे कदाचित ते या मॅचमध्ये थोडंसं थकान महसूस करतायत आणि असू शकतं. कारण क्रिकेट या खेळामध्ये फिटनेस आणि सातत्याने क्रिकेट नाईटलाही निजे संघ खेळला काल त्यामुळे डे नाईट खेळल्यानंतर थोडासा फरक जाणवतो. 5 चेंडू 16ची गरज. नितेश 10 वरती नाबाद आहेत. ज्युनियर ओमकार सिनियर ओमकार अशी जोडी या संघामध्ये आपल्या पाहायला मिळते. सिनियरचं षटक संपलेले, ज्युनियर आलेले आहेत आणि ज्युनियर ओमकार पाटील मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये बाईक सुद्धा पटकावली होती ज्यावेळी अंकुश 11 कौस या नावाने संघ खेळला होता. इथे लॉंग वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपलाय नितेश पाटीलचा आणि नितेश पाटीलचा डाव संपलाय.
नितेश सांगत होते की विशाल स्ट्राईक तुझ्याकडे ठेव, कारण की हवेच्या विरोधात नितेशला पाऊल उचलायचंय. आणि ज्यावेळी आडुली संघ इथे सराव करतो तेही सांगतात लेफ्टी बॅटरला थोडंसं ऍडव्हान्टेज असतं इथं संध्याकाळच्या सत्रात. नाही, दोन्ही नाव आहेत ना, सचिन पण आहे आणि संदेश पण आहेत, काहीतरी एक लिहा. संदेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4 बॉल 16, 4 चौकार मारावे लागतील बाळू, अन्यथा आई गावदेवी अंकुश 11 कौसा संघ बाबूशेठ चषक 2026 मध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचेल. बघायचं अजूनही मॅच संपली नाहीये. क्रिकेटमध्ये अशा धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत. तरी पहिल्या दिवसापासूनच आपण सूचना केलेल्या आहेत मालिकावीरसाठी विकेट धावा सेमीफायनल पर्यंतच काउंट होणार आहेत. फटका दमदार आहे, बॉल उंच गेलाय. मी मगाशीच उल्लेख केला लेफ्टी बॅटरला ऍडव्हान्टेज असतो आडिवलीच्या मैदानामध्ये. संध्याकाळच्या सत्रात आलाय सिक्सर. धावांची गरज 9 जरी आल्या, आता दोन्ही लेफ्टी बॅट्समन आहेत त्यामुळे ऍडव्हान्टेज आहे निजे टीमकडे आणि बॉलर सुद्धा लेफ्टी आहेत. मगाशीच उल्लेख केला संध्याकाळच्या सत्रात नितेशला थोडासा धोका होता, कारण हवेच्या विरोधात नितेशला पाऊल उचलायचं होतं. 3 बॉल 10 ची गरज. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, विकेट सॅक्रिफाईस होईल का? झालीये. विकेटवरती आपण नजर टाकणार आहोत पुन्हा एकदा. पहिल्या डावात 3 विकेट गेल्या होत्या, दुसऱ्या डावात 2 गेलेत, त्यामुळे 2 बॉल 10 ची गरज आहे. 9 जरी आल्या तरी सामना जिंकेल. म्हणजेच काय, 1 षटकार 1 चौकार किंवा विशाल पवारला मारायचेत 2 षटकार. दोन चेंडू आणि 10 धावांची गरज. दिशांत आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोल्डन चौकार गोल्डन षटकार येणं गरजेचं या बॉलवरती, अन्यथा या बॉलवरती 3 जरी आल्या तरी शेवटच्या बॉलवरती षटकार चालू शकतो बाळू सर. दोन चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज ज्युनियर ओमकार की विशाल पवार. इथे चेंडू हवेत आहे. प्रशांत पाटील डाऊन दी बॉल आणि ओमकारने विकेट घेतले. त्यामुळे आता फायनलचं तिकीट मिळू शकतो. एक लिगल डिलिव्हरी, कौसा संघ फायनल मध्ये दाखल होईल. इथून जरी षटकार आला तरी निजे संघ फायनल मध्ये पोहोचू शकत नाहीये. आणि कौसा संघ बघा 5व्या ट्रॉफीच्या दिशेने आता प्रवेश करत असताना 1 बॉल मध्ये 10 करायचे. शेवटचा बॉल आणि 10 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. चला जास्त वेळ घेऊ नका, 10 ची गरज आहे. आज थोडासा वेळ जास्त गेलाय. शेवटच्या बॉलवरती संतोषच्या बॅट मधून सिक्सर आलाय आणि अवघ्या 3 धावाने हा सामना गमावलाय. जो शेवटच्या बॉलवरती मिस फिल्डिंगचा चौकार आला तोच पराभवाला कारणीभूत ठरला निजे संघाला. मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात, कोणी जाणून बुजून चौकार सोडत नाही. मिस फिल्डिंग झाली होती शेवटच्या बॉलवरती आणि शेवटच्या त्या 4-3च धावा पराभवाला कारणीभूत ठरल्या आणि कौसा संघ पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन आई गावदेवी, अंकुश 11, कौसा अभिनंदन, साईनाजी टकले साहेब अभिनंदन, सचिन शेठ पाटील
आणि आमची संपूर्ण कौसा 40+. ज्युनियर ओमकार ज्याने या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 25 केल्या आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट घेतल्या. तो ओमकार पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्युनियर लक्षात घ्या, ज्युनियर ओमकार या लगेच. तत्पूर्वी बाळू पाटील यांचा सत्कार आपण करणार आहोत या स्पर्धेत, ज्यांचा आज आवाज ऐकला. मी प्रजेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते बाळू पाटील यांचा सत्कार आपण करणार आहोत, ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आज ऐकला. निजे संघ या स्पर्धेत 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. जर निजे संघ खरंच तरी मॅच जिंकायची असेल तर नितेशच्या बॅटमध्ये जे 9 बॉलमध्ये 10 आल्या, तर 9 बॉलमध्ये कमीत कमी 15-20 यायला हव्या होत्या. कारण नितेश या टीमचा एक मुख्य खेळाडू आहे, मात्र त्याच्या बॅटमध्ये धाबा आल्या नाहीयेत.